नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज मी तुमच्याकरिता अगदी खास अशी एक रेसिपी घेऊन आली. ती म्हणजे मुंबईचं प्रसिद्ध तवा पुलाव. तवा पुलाव घरी अगदी परफेक्ट कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपली तवा पुलावची रेसिपी ही तयार आहे. चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तवा पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 1 कप बासमती तांदूळ घेतलाय. आपण कुठल्याही प्रकाराचा तांदूळाचा वापर करून घेऊ शकतो. त्यानंतर ह्या तांदूळाला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया. तर मी 1 ते 2 पाण्याने याला स्वच्छ असं धुवून घेतले तांदूळाला. त्यानंतर तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालून ह्या तांदूळांना अर्धा ते पाऊण तास आपण भिजवून घेऊया आणि त्यानंतर याची पुढची प्रोसेस आपण करणार आहोत. तर अर्धा ते पाऊण तास आपले तांदूळ हे भिजून झाले. त्यानंतर गॅसवरती एक पॅन गरम करून घ्यायचं किंवा कढई गरम केली तरी काही हरकत नाही. लगेच त्याच्यामध्ये तांदूळाचे दुप्पट पाणी मी आता गरम करून घेते. त्यानंतर लगेच त्यामध्ये चक्रफूल, 2 लवंग, 1 वेलची आणि अगदी थोडंसं मी इथे दालचिनीचा तुकडा घातला आहे. लगेच चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. नेहमी आपण भात शिजवण्यासाठी जेवढं मीठ घालतो त्याच्यापेक्षा थोडं दुप्पट आपण याच्यामध्ये मीठ हे घालायचं. लगेच अगदी छान मोकळा आपला भात यायला हवा त्यासाठी मी इथे 1 चमच्यावर तेल घातले. तेलाच्या जागेवरती तूप घातलं तरी काही हरकत नाही. लगेच अगदी थोडीशी हळद घालून छान उकळी आल्यानंतर लगेच भिजून घेतलेला संपूर्ण तांदूळ आपण यामध्ये घालून आता हा शिजवून घेणार आहोत. छान असा आपला दाणेदार भात येण्यासाठी आपण इथे तुपाचा वापर केला आहे. तेलाचा वापर केला आहे. तुम्ही तुपाचाही वापर केला तरी काही हरकत नाही. झाकण ठेवून आता आपण याला शिजवून घेऊया. तर बघू शकाल अगदी छान असा आपला भात हा शिजला आहे. मी अधूनमधून 1 ते 2 वेळा त्याला चेक करून घेतलं आहे. अगदी परफेक्ट आपण 100% मी तांदूळ हा अगदी छान असा शिजवून घेतला आहे. त्यानंतर लगेच आता याला एका चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर एका चाळणीमध्ये हा भात काढून घेतला आहे. त्यानंतर लगेच याला व्यवस्थित आपण मोकळा करून घेऊ जेणेकरून त्याची प्रोसेस ही लगेच थांबेल. म्हणजे गार झाल्यानंतर तो ओव्हर कुक होणार नाही आणि आपला तांदूळ हा तुटणार नाही. लगेच हा तांदूळ आपण चमच्याच्या सहाय्याने न चाळता तर एक काटेरी चमचा घ्यायचा आणि त्या हलक्या हाताने त्याला असं व्यवस्थित पसरून घ्यायचा. आणि जर तुम्हाला खडे मसाले आवडत नसतील तर ह्या स्टेपला काढून घेतले तरी काही हरकत नाही. आवडत असतील तर राहू दिलं तरी काही हरकत नाही. आता आपला भात हा गार होतोय तो लगेच साईडला आपण आता त्यासाठी लागणारा मसाला हा तयार करून घेऊया. तर मी तवा गरम करून घेतला आहे. आपल्याकडे जो काही तवा असेल तो आपण यासाठी अगदी सहज वापरून घेऊ शकतो. आता मी पोळी करायचा तवा घेतला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आणि तेल गरम केल्यानंतर लगेच आपण आता याच्यामध्ये बटर हे घालणार आहोत. ही आता जो काही आपली पुढची प्रोसेस आहे सेम जसे आपण पावभाजी बनवतो अगदी सेम तसेच त्याला प्रोसेस ही केली जाते आणि पावभाजी मसालाच वापरला जातो. आता बटर आणि तेल अगदी छान गरम झाल्यानंतर अगदी भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेला आलं हे घातलं आहे. डायरेक्ट आलं लसणाची पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही. पण जर तुम्ही अगदी बारीक चिरून घालाल तर खूप छान ज्यावेळेस आपण भात खातो त्यावेळेस खूप छान ते चव देते. बारीक चिरून घेतलेले 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक असे मी उभे काप करून इथे वापरते. याला आपण व्यवस्थित मिक्स करून आणि मंद आचेवरती याला आता छान शिजवून घेणार आहोत. कांदे अगदी छान हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. आता जशी आपण पावभाजी बनवतो नेहमी अगदी पूर्णपणे प्रोसेस भाज्या मसाले सगळं अगदी सेम तसंच आपण याची आता मसाला तयार करून घेणार आहोत. तर अगदी छान असे आपले थोडेसे ब्राऊन कलर येईपर्यंत कांदे हे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच मी कढीपत्ता हा घातला आहे. कढीपत्ता हा पूर्णपणे ऑप्शनली नसेल नाही घातला तरी काही हरकत नाही. बारीक चिरून घेतलेले गाजर, बारीक चिरून घेतलेली गड्डाकोबी, पत्ताकोबी, आम्ही गड्डाकोबी बरेच जण पत्ताकोबी ती आता आपल्या याच्यामध्ये आवडीनुसार आपण भाज्या ह्या घालून घेऊ शकतो. सिमला मिरची जे जे आपल्याला भाज्या आवडतात किंवा आपले मुलं ज्या भाज्या खात नसतील त्या भाज्या आपण यामध्ये घालून त्यांना खाऊ घातल्या तर खूप छान असा आपला हेल्दी पौष्टिक असा आपला भात हा तयार होईल, पुलाव हा तयार होईल. तर हलकेसे ह्या भाज्या शिजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही भाज्या आपण घालणार आहोत. तर बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा 1 टमाटा घालते. टमाट्याचं प्रमाण थोडं जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. तर आणि भाज्या आपल्या आवडीनुसार आपण कट करून घातल्या तरी काही हरकत नाही. जर अगदी लहान लहान तुकडे आवडत असतील तसेही घातले तरी काही हरकत नाही. तर टमाटा देखील आपला अगदी छान शिजला आहे. कोबी देखील अगदी छान शिजली.
त्यानंतर आता मी ज्या काही भाज्या आता घालणार आहे त्या मी आधीच शिजवून घेतल्या आहे. याच्यामध्ये लाल मिरचीचा ठेचा घातला आहे. लाल मिरचीच्या जागेवरती तुम्ही जर हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरी काही हरकत नाही. मी लाल मिरची आणि लसूण आणि पाणी घालून त्याला मिक्सरला बारीक फिरून घेतलेला अशा प्रकारचा ठेचा यामध्ये घातला आहे. वाटाणे देखील म्हणजे ग्रीन मटर देखील मी उकळून घेतले. फ्लावर देखील आधीच उकळून घेतली आणि त्यानंतर मध्यम आकाराचे 2 बटाटे देखील मी उकळून यामध्ये आता हाताने क्रश करून घालते. डायरेक्ट आपण याला बटाटे हे किसून घातले तरी काही हरकत नाही. आवडीनुसार आपण इथं भाज्यांचे कमी जास्ती करून घेऊ शकतो. ज्या भाज्या आपल्याला आवडत नसेल त्या नाही घातल्या तरी काही हरकत नाही, पण टमाटे आणि बटाटे अगदी आवर्जून घाला, त्यामुळे खूप छान असे हा पुलाव लागतो. लयच याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चमचेच्या सहाय्याने आपण थोडे याला आता मॅश करून घेणार. डायरेक्ट पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेतलं तरी काही हरकत नाही आणि चमच्याने देखील आपण जाडसर अशा पद्धतीने त्याला भाजींना व्यवस्थित मिक्स करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण आता भाज्या या व्यवस्थित मिक्स करून मॅश करून घेणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार. 1 चमचा धनेपूड, पावभाजी मसाला. जर तुम्हाला थोडं आणखी तिखट आवडत असेल तर आवडीनुसार कमी जास्त आपण लाल तिखट यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. आधी आपण लाल मिरचीचा ठेचा यामध्ये घातला आहे म्हणून अगदी व्यवस्थित आपण लाल तिखटाचं प्रमाण हे वापरा. आणि लगेच अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी निंबूचा रस घातला आहे मी, त्यामुळे खूप छान अशी आपल्या पावभाजी जी आता आपण मसाला भाजी बनवते ती खूप छान अशी तयार होईल. त्यामध्ये चवीनुसार मीठ आपण घातले, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. ज्यावेळेस आपण हा मसाला आता तयार करणार आहोत अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे खूप छान असा आपला हा तवा पुलाव हा तयार होतो. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तिकडं पूर्णपणे आपला अगदी छान भात देखील गार होते. जेवढा भात आपला छान गार होईल तेवढा छान दाणेदार तो भात आपला तयार होईल, पुलाव हा तयार होईल. याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतली. मसाले आपले संपूर्ण अगदी छान भाजून झाले. त्यानंतर मी आता अर्धा मसाला काढून घेते. तवा हा आपल्याला लहान पडेल म्हणून आता मी अर्धा भात पुलाव हा बनवते आणि अर्धा पुलाव नंतर मी बनवून घेणार आहे. जर आपल्याला थोडासाच असेल तर एकाच वेळेस करून घेतलं तरी काही हरकत नाही. अर्धा मसाला मी काढून घेतला आहे. आता अर्धा भात मसाला काढून अर्ध्या मसाल्यामध्ये अर्धा भात जो आपण तयार करून घेतला आहे तो आपण यामध्ये आता घालून घेऊया. बघू शकाल किती छान असा आपला दाणेदार असा हा भात तयार झाला आहे. आणि त्यानंतर आपण आता अगदी हलक्या हाताने याला व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा. जर अगदी जोरात आपण करून घेतला त्यामुळे आपला जो काही आपला भात आपण शिजून घेतला आहे तो दाणेदार नसून तर तो म्हणजे तुटण्याची शक्यता राहील, म्हणून त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचा. तर अगदी छान परफेक्ट मुंबई स्टाईल तवा पुलाव आपला तयार झाला आहे. नक्की तुम्ही तयार करून बघा, अगदी सर्वजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. चटपट आणि अगदी वेगळी चव अशी निर्माण होते. बऱ्याच वेळेस आम्ही काय करतो, पावभाजी उरली तर आम्ही नक्की हा अशा पद्धतीचा पुलाव हा तयार करून घेतो. अगदी छान असा चवीचा परफेक्ट असा मुंबई स्टाईल आपला तवा पुलाव हा तयार झाला. जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा चविष्ट असा अगदी परफेक्ट तवा पुलाव तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका.